बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ सोमवारी 3 मार्च रोजी समोर आले आणि मंगळवार 4 मार्च रोजी मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट पडली। त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। मात्र हा राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केलं, ते वादात सापडले। त्यात आपण वैद्यकीय कारणानं राजीनामा दिल्याचा उल्लेख केला। त्यानंतर अंजली दमानी आक्रमक झाल्यात। त्यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईपर्यंत शांत होणार नाही असा इशारा दिला। खरंच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार का जाणून घेऊयात। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराड हा प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं तपास यंत्रणेनं आरोपपत्रात नमूद केलं। त्यापूर्वी वाल्मिक कराड हा माझा खास असल्याचं स्वतः धनंजय मुंडेंनी कबूल केलं होतं। त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाभोवती आपोआप खास घट्ट व्हायला सुरुवात झाली। त्यातच संतोष देशमुख यांना हालहाल करून मारल्याचे व्हिडिओ आणि फोटो काल समोर आले। दुसरीकडे विधिमंडळ अधिवेशन सुरू, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नसता तर विरोधकांचे सभागृहात आणि बाहेरही आरोप वाढले असते। क्रूर हत्याकांड प्रकरणात सरकारची प्रतिमा अजून मलिन झाली असती। हे टाळण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोटो आणि व्हिडिओ लीक होताच दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला। धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला। आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे। धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द आता पणाला लागली आहे। त्यांचे राजकारणातील भविष्य तुर्तास तरी अंधारलेलं आहे। हत्याकांडातले आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेचे पदाधिकारी होते। विष्णू चाटे हा तालुका अध्यक्ष होता। या खुनाचा सूत्रधार असलेला वाल्मिक कराड त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते असं असतानाही तो धनंजय मुंडे यांचा खास माणूस होता। विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून वाल्मिक कराड याची लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। हे सारे संबंध पाहता धनंजय मुंडे यांची राजकीय वाटचाल अत्यंत कठीण आहे। आमदार सुरेश धस आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी त्यांच्या विरोधात जोरदार मोड बांधली आहे। मनोज जरांगे यांनी तर त्यांच्यावर राजकीय बहिष्कार टाकण्याचं आव्हान समाजाला केलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्र आणि व्हिडिओ पोलिसांसह सरकारकडे असताना त्यांनी धनंजय मुंडेंच्या बचावाची भूमिका घेतली। सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला म्हणून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरण सरकारला दाबायचं होतं। या टोळीला सरकारचा पाठिंबा होता असं दिसून येत आहे। या अमानवी कृत्यांचे सगळे फोटो, व्हिडिओ, पुरावे सुरुवातीपासूनच पोलिसांकडे होते, म्हणजेच गृहमंत्री आणि सरकारकडे होते। या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती असूनही 2 महिने सरकार धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होतं। हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आता आपली कात्री वाचवण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती। अशा बातम्या पसरवून अंग झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे। हा त्यांचा कात्री बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही, त्यांचं सत्य जनतेसमोर आलं आहे। हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, देशमुख कुटुंबियांच्या लढ्याला जनता आणि माध्यमाने दिलेली साथ यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आलं, अन्यथा हे प्रकरण दडपण्यात सरकार यशस्वी झालं असतं। पोलिसांनी जे पुरावे, व्हिडिओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झालाय हे दिसतंय। एका बाजूला छावा चित्रपटात औरंगजेब किती क्रूर होता हे दाखवता, औरंगजेबानं संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रौर्यानं वागला हे दाखवण्यात आलं। त्याच संभाजी महाराजांच्या राज्यात इतक्याच क्रूरपणे संतोष देशमुख सारख्या एका प्रजेच्या नागरिकाच्या बाबतीत दिसला। त्याच क्रौर्यानं संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूचा हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। मुख्यमंत्री कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत असंही ते म्हणाले। संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। या फोटोंवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही यावरून सरकारवर निशाणा साधलाय। औरंगजेबा इतकंच क्रौर्य संतोष देशमुखांच्या हत्येवेळी दिसलं असं संजय राऊत म्हणाले। इतक्या गोष्टी समोर आल्या, संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे मारण्यात आलं, किती पराकोटीचं क्रौर्य या महाराष्ट्रात बीडमध्ये घडलं, हे सर्व लोक मुंडे यांच्याशी संबंधित आहेत। मुंडे हे काही कोणी महात्मा नाहीत, हे मिस्टर फडणवीस आणि अजितदादांनाही माहिती आहे। त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशा प्रकारे मतदारांना धमक्या, दहशत दाखवून मतदान करून दिलं नाही, हे निवडणूक आयोगानं देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी देखील पाहिलंय। त्यांची निवडणूक त्याच वेळी रद्द व्हायला हवी होती, तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते, असे खडे बोल संजय राऊत यांनी सुनावले।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मगरुरी अजूनही संपली नसल्याची संतप्त भावना व्यक्त केली आहे। या लोकांची मगरुरी अजूनही संपली नाही, एवढा खून होऊनही त्यांच्यात पश्चातापाची कोणतीही भावना नाही, हे आता सरकार आणि मराठा समाजाच्या लक्षात आलं आहे, असंही ते म्हणाले। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। संसद विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणांमुळे मी माझा राजीनामा देत असल्याचं ते म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत त्यांची मगरुरी अजूनही संपली नसल्याची टीका केली आहे। ते म्हणाले, या लोकांची मगरुरी अजूनही संपलेली नाही, एवढा खून होऊनही त्यांच्यात पश्चातापाची कोणतीही भावना नाही, हे आता सरकार आणि मराठा समाजाच्या लक्षात आलं आहे। हे सर्वच जाती धर्माच्या लोकांच्या नजरेतून उतरलेत। यांची मगरुरी आणि मस्तीखोर व्यवहारामुळे यांची लंका एक दिवस अशीच बुडणार आहे। हे सर्वजण लयास जाणार आहेत, पाताळात बुडणार आहेत, लोक यांना सोडणार नाहीत। धनंजय मुंडे यांनी आता तरी खेदाने संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली, यामुळे सरकारवर नामुष्की ओढवल्याचं मी राजीनामा देत आहे असं म्हणण्याची गरज होती, पण आताही त्यांची तीच मगरुरीची भाषा आहे। वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं ते म्हणालेत। पदाचा आणि उपचाराचा काय संबंध आहे? एक प्रकारे बरेच झालं, त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील जनतेला हे किती मगरूर आहेत हे समजलं। इथून पुढे मराठे आता यांना घाबरणार नाहीत, आपला हात थोडासा आकडता घेतील। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज दणक्यात सुरुवात झाली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। जितेंद्र आव्हाड हे हातामध्ये बेड्या घालून विधिमंडळ भवनात दाखल झाले होते। यावरून भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत देवेंद्र फडणवीसांकडे एक मागणी केली आहे। देवाभाऊ यांचे डोहाळे पुरवाच अशी पोस्ट करत वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची अप्रत्यक्षपणे मागणी फडणवीसांकडे केली। विधिमंडळ अधिवेशनात जितेंद्र आव्हाड हातकड्या घालून आल्यानं विधान भवनात चांगलीच चर्चा रंगली। राज्यात आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून त्याचा निषेध करण्यासाठी आपण हातात बेड्या घालून इथं आल्याचं आव्हाड या प्रकरणी म्हणाले। या बेड्या या अत्याचाराचं प्रतीक आहेत, मूलभूत अधिकार शाबूत राहावेत यासाठी या बेड्या मी घातल्याचं आव्हाड म्हणाले होते। जितेंद्र आव्हाड यांच्या हातातील हातकडी दाखवतानाचा फोटो भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय। या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत देवाभाऊ यांचे डोहाळे पुरवा, देवाभाऊ यांचे डोहाळे पुरवाच असं म्हटलंय। या पोस्ट नंतर चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केल्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत केलं आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता, धनंजयने देखील आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता असंही त्या म्हणाल्या। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणाऱ्यांनी आधी घेतला असता तर त्याला गरिमामय एक मार्ग मिळाला असता। खुर्चीवर बसून विचार करताना राज्याच्या प्रत्येकाच्या सारखाच विचार केला पाहिजे। संतोष देशमुखांच्या जीवाच्या, परिवारांच्या वेदनांपुढे हा निर्णय मोठा नाही, देर आये दुरुस्त आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे। महाराष्ट्र मुंबईत काय चाललंय ते नागपूरमध्ये माहीत नव्हतं, इंस्टाग्रामवरची पोस्ट बघून मुंबईत काय चाललंय ते माहिती आहे। मी जे व्यक्त होत आहे त्याचा सन्मान ठेवावा, हा विषय अत्यंत मानवीय विषय आहे, माणुसकीचा विषय आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या। मी पंकजा गोपीनाथ मुंडे आहे, त्यामुळे मी या विषयावर व्यक्त होणं आपल्याला अपेक्षित आहे, त्याप्रमाणे मी व्यक्त होत आहे। हा विषय माणुसकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। संतोष देशमुखांना मारण्याच्या संदर्भातले काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत, मला त्याविषयी माहिती नाही, पण इंस्टाग्रामवर एक पोस्ट पाहिली तेव्हा ते व्हिडिओ उघडायची किंवा बघायची माझी हिंमत झाली नाही। ज्यांनी संतोष देशमुखांना जेवढ्या अमानुषपणे मारलं आणि मारहाण करून व्हिडिओ केला त्यांच्यामध्ये जेवढी निर्मनुष्यता आहे किंवा या व्हिडिओचा काहीतरी वापर करायचा असा कुणी प्रयत्न करत असेल, त्यांच्यामध्ये देखील जी निर्मनुष्यता आहे ती माझ्यामध्ये नाही, ती बघण्याची माझी हिंमत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या। तानाजी सावंत यांनी आरोग्यमंत्री असताना मंजूर केलेल्या आरोग्य विभागाच्या 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची चर्चा होती। मात्र आता चर्चांवर तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। राज्याच्या मंत्रिमंडळानं किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोग्य विभागाच्या कामांना कोणत्याही पद्धतीनं स्थगिती दिलेली नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय। घोटाळा झाल्याचा आरोप झाला, पण सरकारच्या तिजोरीतून 1 रुपयाही कुठे गेलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी अधिवेशनाला हजेरी लावली। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। आरोग्य विभागाच्या कामांच्या स्थगितीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिलं। तसंच जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला। गेल्या 2 दिवसांपासून कामांच्या स्थगितीबाबत जो विषय सुरू आहे त्या विषयाची माहिती घेणं गरजेचं आहे।
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा केली. अशा कोणत्याही गोष्टीला मंत्रिमंडळानं किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली नाही. आता 3,190 कोटींचा घोटाळा झाला. त्याआधी 108 गाड्यांच्या बाबतीत 10,000 12,000 कोटींचा घोटाळा झाला असे आरोप झाले. मात्र यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून 1 रुपयाही कुठं गेलेला नाही. पण आभासी जगात जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायचं, एखाद्याला बदनाम करायचं हे चुकीचं आहे. मी आरोग्यमंत्री असताना न भूतो न भविष्यती असे तब्बल 24 महिन्यात 42 निर्णय आरोग्य विभागात घेतले आहेत असं तानाजी सावंत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंची विकेट पडेपर्यंत जी भूमिका घेतली त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो असं सुरेश धस म्हणाले. देवाची काठी लागत नाही पण न्याय मात्र मिळतो हे दिसून आलं. मी आता धनंजय मुंडेंच्या आमदारकीबाबत भाष्य करणार नाही. सातपुडा बंगल्यावर जी बैठक झाली त्याची सुद्धा SITने चौकशी करावी अशी मागणी असल्याचं सुरेश धस म्हणाले. दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना सुरेश धस म्हणाले होते की धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावावा, घटिका जवळ आलेली आहे हे मला कळतंय. पण अजित पवार यांनी आता निर्णय बदलू नये कारण यांच्या राजीनाम्यामुळे जे बळ आका आणि त्यांचे सहकारी यांना मिळणार नाही असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. आमदार सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की काल जे संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाले ते संपूर्ण देशाने पाहिले आहेत. ते पाहिल्यावर प्रत्येक माणूस रडला असेल. इतके भयंकर कृत्य या लोकांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो कारण त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तर आता मुख्यमंत्री यांचा राजीनामा घेत यांना घरी पाठवतील. आमदार सुरेश धस म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना वर्षभराच्या आत फाशी देण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणालाच सोडणार नाही असं स्पष्ट केलं होतं आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असंही धस यांनी म्हटलं आहे. खंडणीमुळेच ही हत्या झाली आहे. धनंजय मुंडेंनी खंडणी संदर्भात त्यांच्या बंगल्यावर बैठक झाली की नाही याबद्दल उत्तर द्यावं.